राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आनंद परांजपे, मुख्य प्रवक्ता सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक ठाणे व पालघर जिल्हा, नजीब मुल्ला जिल्हाध्यक्ष ठाणे प्रदेश, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निरीक्षक अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ठाणे महानगरपालिकेच्या आनंदनगर परिवहन सेवेचे डेपो येथे राष्ट्रवादी युवा काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आनंदनगर डेपो घोडबंदर रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार चालक व मेकॅनिकल संघटना आनंदनगर आगार ठाणेची स्थापना करण्यात आली। या नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार युनियन नेते नित्यानंद वीरू वाघमारे यांच्या नेतृत्वात शेकडो कर्मचारी व नागरिकांचा आज नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य असा पक्षप्रवेशी करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा यांच्या वाढदिवसाबद्दल केक कापून व कर्मचारी नागरिक यांना अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष सलीम पटेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वीरेश शेट्टी, युवक विधानसभा अध्यक्ष KP अहद, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, तसेच युनियनचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष मनोज वाघमारे, कार्याध्यक्ष दगडू महाजन, खजिनदार श्रीमंत दादने, सेक्रेटरी गुरुदत्त यादव, सचिव बाबू सालुरी, उपसचिव राजेश चव्हाण, कोषाध्यक्ष कृणाल सोनने, सदस्य अखिल शेख, मोहसिन मिर्झा, अरुण महाने, संतोष करे, सुनील कदम, राजेश पाटील, सागर साठे, दीपक कुलाल, धनराज पवार, सचिन गुणगंभीर, प्रतीक मोरे, रसूल शेख, पांडुरंग पिंगळे, रमजान सय्यद, कारभारी आहिरे, जीवन पाटील, सचिन जाधव, शशिकांत काळे आदी मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस चालक व मेकॅनिकल कामगार व मेकॅनिकल संघटन म्हणजे TMT डेपोमध्ये आनंदनगर येथील सर्व जे चालक आहेत आणि वर्कशॉपमध्ये काम करणारे आमचे मेकॅनिकल टीम आहे यांची आज आम्ही एक संघटनेची आज सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज त्यांचा नामफलकचं आपण अनावरण केलेलं आहे। आजपासून आम्ही कटिबद्ध आहोत की यांचे प्रश्न, यांची जी समस्या असतील, यांचे जे अडीअडचणी असतील त्याच्या बाबतीत आम्हाला एक लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा जो अनुभव आहे, जे महापालिकेत आम्हाला यांचे जे प्रश्न मांडायचे असतील, यांच्यावर होणारे अन्याय, यांचे जे अडीअडचणी असतील त्याच्या बाबतीत त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबतीत आम्ही कटिबद्ध आहोत असा मी त्या सर्वांना विश्वास व्यक्त करतो। आधीपासून आम्ही बघितलेलं आहे की TMT हे संघटन बाबतीत एक कॉन्ट्रॅक्ट वर्कर येण्याच्या आधीपासून TMT कशी सुधारावी, TMTचे कामगारांचे काय प्रश्न असतील, TMTच्या वर्कशॉपचे काय प्रश्न असतील, 2010 असेल 11 असेल तेव्हापासून आम्ही त्याच्या बाबतीत प्रश्न मांडत आलेलो आहोत। त्यांची थकबाकी असेल, त्यांच्या पगाराचे प्रश्न असतील,
ठेकेदार मार्फत यांना होणारे पगारांची दिरंगाई असेल, ठेकेदारांबाबतीत होणारे त्यांची थकबाकी असेल, सुविधा असतील, या बाबतीत वारंवार आम्ही महापालिका संबंधित ठेकेदार यांच्या मार्फत त्यांच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडत आलो. आज त्यांची एक संघटनेची स्थापना केली. संघटन गोरगरीब कामगारांसाठी गरजेची असते. संघटन झाल्यावर एकत्रितरित्या आपण आपले प्रश्न मांडू शकतो, नाही हक्कासाठी भांडू शकतो आणि आपण आपल्या एका संघटनेमार्फत आपण आपले निवेदन देणं, चांगला त्यांना ॲटमॉस्फिअर इथे म्हणजे चांगल्या बाबतीत तिथे त्यांना काम करणार होणारी अडीअडचणी दूर करू शकतो. एकत्रित राहिल्यावर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकद वाढते, हे संघटनांनी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे. म्हणून ते एकत्र राहून आपण एकमेकांसाठी आपण काम पण चांगला करू, लोकांना सुविधा पण चांगली देऊ. चालक लोक प्रवाशांना, ठाणेकरांना घेऊन जात असताना सेफली त्यांना आपण सुरक्षितरित्या त्यांना घेऊन जाऊ शकतो. त्यांच्या बाबतीत त्यांचे आरोग्याच्या दृष्टिकोन असेल, वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि येत्या काही दिवसात यांचा मी एक कार्यक्रम घेणार आहे. त्याच्यात त्यांचे जे प्रश्न आहेत आम्हाला समजून घ्यायचे, त्यांची अडीअडचणी आमचे समजून घ्यायचे आहेत. त्यांचे पगाराचे काय प्रश्न असेल, वाढीच्या बाबतीत प्रश्न असेल, सुट्ट्यांच्या बाबतीत असेल, जे कॉन्ट्रॅक्टर लागू नाहीये. पण वास्तविकता पाहता मनुष्य आहेत ते आणि मनुष्याला प्रत्येक वेळी नीतीप्रमाणे आपल्याला एक दिवस सुट्टी पाहिजे, थोडासा आपल्याला आरामची गरज असते. पण आज त्यांनी आराम करायला घेतला तर त्यांना त्या दिवशीचा पगार भेटत नाही. अशा परिस्थितीत ज्यांचे त्यांना मानसिक ताण असेल तर कुठल्या पद्धतीने तो चालक आपली चांगली गाडी चालू शकतो, तो कुठल्या पद्धतीने गाडी चांगली रिपेअर करू शकतो, हे सर्व प्रश्न त्यांच्याशी भेट घालून आम्ही नक्की प्रशासन पुढे मांडणार, हे मी त्यांना वचन देतो. सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी या डेपोमधील जवळजवळ 200 कामगार आहेत, जे आता अर्धे ड्युटीवर असतील, अर्धे आले तिथे, बरोबर आहे. या सर्वांनी मिळून यांच्या बऱ्याच समस्या होत्या, त्या यांनी मांडल्या. त्या समस्या सन्माननीय नजीब मुल्ला साहेब आणि आनंद परांजपे साहेब यांच्या माध्यमातून सोडवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळे आजच्या या अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी आम्ही हा कार्यक्रम ठेवलाय आणि आज जवळजवळ मेकॅनिक आणि चालक असे मिळून 200-300 लोकांचा आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी यांनी आज प्रवेश करून आज आमचं राष्ट्रवादी कामगार चालक संघटना आणि मेकॅनिकल संघटनेची स्थापना या ठिकाणी सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला साहेब यांच्या नेतृत्वात केली गेली.